डॉक्टर योगेश बुरट सर हे जनरल सर्जन आहेत, नमो हॉस्पिटलचे संचालक आहेत. गेल्या 17 वर्षांपासून अधिक काळ क्लिनिकल अनुभव असलेले अत्यंत अनुभवी जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, एंडोस्कोपिस्ट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईन स्पेशलिस्ट आहेत आणि पुण्यातील अग्रगण्य लॅप्रोस्कोपिक आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईन सर्जनपैकी एक ते ओळखले जातात. डॉक्टर योगेश बुरट सरांना आता मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी या प्रसंगी करेन. नमस्कार. साहित्यिक सगळे उपस्थित आहेत आणि आमचं हे क्षेत्र नाही बोलणं, आमचं काम आहे फक्त ट्रीटमेंट देणं. हे अशा ह्याला मी पहिल्यांदाच हजर आहे आणि माझे मित्रच खरंच प्रल्हाद दुधाळ सर, स्मिता मॅडम, हे ॲज अ पेशंट म्हणून आमचं सुरुवात झाली, पण ॲज अ फॅमिली म्हणून आम्ही आता एकमेकांबरोबर वावरत आहोत, म्हणून मी त्यांना मित्रच म्हणेन. सुरुवात आमची ओळख ही त्यांच्या हर्नियाच्या ऑपरेशनपासून झाली आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आणि आत्ता ह्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये आम्ही बरोबरच होतो. मंचावर उपस्थित मिलिंद सर, संजय सर, चपराकचे घनश्याम सर, प्रमोद सर आणि पूर्ण चपराकची टीम आणि उपस्थित श्रोते, पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी मी फार म्हणजे त्या साहित्य क्षेत्रातला नाही आहे, पण जो विषय आहे कॅन्सर ह्याबद्दल नक्की तुमच्याशी एक थोडे काही माझे मनोगत आहे ते शेअर करीन. पुस्तक मी पूर्ण वाचलं. एका वेळेस मला सरांनी दिलं, मागच्या आठवड्यातच दिलं, मी घेतलं, ते वाचायला सुरुवात केलं, ते शेवटपर्यंत न चुकता म्हणजे पूर्ण वेळ, रात्र उशीर झाली तरी वाचत गेलो, कारण त्या प्रवासाचं मी पण एक असं म्हणाल की मी पण एक त्याच्यात इन्वॉल्ड आहे आणि जे काही आधीपासून घडत गेलं ते पूर्ण स्टोरी शेवटपर्यंत माझ्या डोळ्यासमोर तारखेपासून ते सगळं येत गेलं. आणि ह्याच्यातून मुख्य गोष्ट मला फार म्हणजे जाणवली ती की आमचं काम असतं सल्ला देणं, की आम्ही सांगतो की बाबा हे असं आहे, हे याला हे करायला लागेल. असे भरपूर पेशंट येतात, प्रत्येकाला जेन्युइन एथिकल सल्ला देणं हे माझं कामच आहे. पण ते दिल्यावरती पेशंटच्या मनात काही प्रश्न असतात, त्यांच्या घरच्यांच्या लोकांमध्ये काही त्याच्यातले प्रश्न असतात, किंवा त्या वेळेला काय चॉईस करावं किंवा कसं जावं ह्याबद्दल त्यांच्या मनात येणारे प्रश्न जे आहे ना, ते ह्या पुस्तकाद्वारे आम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून लक्षात आले. म्हणजे ह्याच्यानी काय होतं की मानसिकता कशी आहे, त्याच्यातून पुढे त्यांच्या निर्णयामध्ये किंवा काही त्याच्यातले काही पॉइंट किंवा त्याच्यातले काही चॉईस करण्यामध्ये चूक नको व्हायला म्हणून आम्ही ह्याच्या पुढे जास्त जिद्दीने की बाबा हे सांगताना ही गोष्ट काळजी घ्यायला पाहिजे किंवा हे करताना आपल्याला अजून काय करायला पाहिजे, हे मला ह्या पुस्तकाद्वारे फार छानपणे कळालं. पूर्ण पुस्तकात म्हणजे हेड्स ऑफ आमचे पेशंट जे स्मिताताई आहेत त्यांनी पूर्णपणे 100% पूर्ण आपण म्हणतो ना जिद्दीने न घाबरता या आजाराला सामोरे गेले. असे खूप कमी पेशंट असतात. बऱ्याच वेळेस काय होतं, कॅन्सरचं डायग्नोसिस झालं की पेशंटला किंवा नातेवाईकांना कसं सांगायचं हे खूप मोठा प्रश्न असतो आमच्याकडे. की बऱ्याच वेळेस नातेवाईक येतात की अरे त्यांना सांगू नका, आपण ट्रीटमेंट सुरू करू. आता कोणीही एवढं अडाणी नसतं की सांगितलं नाही तर कळणार नाही असं नसतं. शेवटी काय असतं की ट्रीटमेंट रिपोर्ट, पुढची किमो किंवा रेडिएशन किंवा सर्जरी ह्या वेळेस ते सांगणं गरजेचंच असतं. फक्त ते कशा प्रकारे सांगावं, कोणाच्या बरोबरीत, म्हणजे आमच्याकडे नियम आहे की असं असेल की कॅन्सर आहे तर एकटं पेशंट असेल तर आम्ही कधीच सांगत नाही की बाबा कोणाला तरी घेऊन या, त्याची जी सिरियसनेस आहे किंवा काय आहे ते सांगूया. आणि खरं सांगतो की आत्ता आधीसारखं राहिलेलं नाहीये की कॅन्सर झालं म्हणजे आता अवघड आहे, आता फार कमी काळ राहिलाय, आता ह्याची ट्रीटमेंटच होऊ शकत नाही, असं बिलकुल नाही. मी या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा या ह्याच्यातून सांगू इच्छितो की आता असा काळ नाहीये. सायन्स फार पुढे गेलंय. स्टेज 4 डिसीज म्हणजे स्टेज 4 कॅन्सर पण 100% पूर्णपणे बरा होईल. माझ्याकडेच कमीत कमी एक 50 पेशंटची लिस्ट असेल जी स्टेज 4 कॅन्सरची आहे अँड दे हॅव सर्वाइव्ड मोर दॅन 5 इयर्स. आमच्या पुस्तकी भाषेत 5 इयर सर्वायवल रेट म्हणजे 100% क्युअर असतो. आत्ता तर ह्या ह्याच्यात तर आम्ही आता वी आर प्रोग्रेसिंग टू 10 इयर सर्वायवल रेट, कारण आपल्याकडे इंडियामध्ये भरपूर लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे.
सायन्समुळे जे आधी होतं की फक्त ऑपरेशन, किमो किंवा रेडिएशन असं नसताना आता आपल्याकडे हॉर्मोनल थेरपी, रेडिओ सर्जरी, असे इम्युनोथेरपी, असे खूप नवीन नवीन टेक्निक म्हणा किंवा नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहे की ज्याच्यात स्टेज 4 पर्यंतचा डिसीज पण 100% बरा होतो. आता मी सरांचं याबद्दल कौतुकही करतो आणि मला आनंदी आहे की त्यांनी हे पुस्तक प्रकाशन केलं. कारण बरेचसे लोक ह्या प्रवासातून जातात पण खूप कमी लोक जे व्यक्त होतात. आणि व्यक्त झाल्यामुळे काय होतं की समोरच्यालाही कळतं की अरे असं आहे. बऱ्याच वेळेस आता त्यांनी मला आल्यावरच सांगितलं की त्यांनी हे पुस्तक बऱ्याच लोकांना सांगितल्यावर त्यांना 4 लोकांचे फोन आले की अरे मलाही कॅन्सर होता आणि मी पण ही लढाई जिंकलोय किंवा मी पण ह्या प्रवासातून गेलोय. बरेच लोक व्यक्त होत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेस चुकीच्या मार्गाने जातात. आणि मग काय होतं की ते जो ब्लेम आहे तो त्या आजारावर जातो. कॅन्सरचं कसं आहे की तुम्ही योग्य वेळी योग्य निदान, ट्रीटमेंट मॉडॅलिटी भरपूर आहे. म्हणतो ना आम्ही लढाईला चाललोय आणि माझ्याकडे 10 अस्त्र आहेत, पण कुठलं अस्त्र पहिलं वापरायचं हे जे हुशारी आहे ना ते कॅन्सरवर मात करण्यासाठी फार महत्वाची आहे. तर ते अस्त्र कुठलं वापरायचं ते डॉक्टर बरोबर सल्ला देतील. आता ह्या कॅन्सरच्या ह्याच्यात फिजिशियन आणि सर्जन ह्या दोघांचा एकमेकांशी संबंध असतो आणि दोघांनी मिळून पेशंटच्या हितासाठी जेव्हा निर्णय घेतात तेव्हा 100% रिझल्ट्स चांगलेच भेटतात. कारण शेवटी कसं आहे, कॅन्सर कसा बिहेव करेल हे सांगणं अवघड आहे. आणि पुढे जाऊन म्हणजे मी आता हे एक अस्त्र वापरलं आणि आता हे फेल झालं म्हणून दुसरं वापरतो, तोपर्यंत त्याची स्टेज वाढलेली असते. सो त्यामुळे जो निर्णय असतो, जो इनिशियल जो डिसिजन मेकिंग असतो फार महत्त्वाचा असतो. आणि नंतर वेन यू एंटर इट की ते सुरू झालं की 100% रिझल्ट हे तुमच्या बाजूनीच लागतो. मध्ये मध्ये काही प्रत्येक थेरपीशी रिलेटेड काही छोट्या मोठ्या साईड इफेक्ट असतात, पण त्याला हताश न होता पुढे जाणं. कारण मेन आपला गोल आहे, आपण म्हणतो ना की आपलं टार्गेट काय, टार्गेट हे बरं होणं आहे. त्याच्यात ह्या छोट्या मोठ्या ज्या काही साईड इफेक्ट किंवा त्याचे जे ॲडव्हर्स इफेक्ट येतील ते सामोरं जाणं आणि ते 100% बरं होईल हे विश्वास मनात ठेवून पुढे जाणं. म्हणून माझं सगळ्यांशी म्हणणं हेच आहे की ह्या पुस्तकातून एक प्रेरणा ही घ्यावी की कुठलाही आजार, इवन कॅन्सर, ते जर कोणाला डायग्नोज झालं आहे तर त्याला घाबरून न जाता योग्य सल्ला आणि धैर्य राखून त्याला सामोरं गेलं तर प्रत्येकजण त्याच्यातून 100% बरा होऊ शकतो. एवढंच म्हणून मी माझे शब्द संपवतो. थँक्यू. कसं आहे, बरेचशा कॅन्सरचे काही कॉझेटिव्ह फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत. ओके, बरेचसे माहीत नाही आहे. आमच्या भाषेत त्याला इडिओपॅथिक म्हणतात की बाबा का होणार आहे हे माहीत नाही. पण लॉजिकली सांगितलं की ज्याचा आहार चांगला आहे, ज्याची राहणीमान चांगलं आहे, ज्याचं म्हणजे रेस्ट पूर्ण होते, या लोकांना कॅन्सर काही दुसरे काहीच आजार होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं काय, देअर शुड बी नो ॲडिक्शन. ओके, कुठल्याही प्रकारचं वाईट म्हणजे व्यसन असू नये, वेळेवर जेवण करावं, पूर्ण झोप घ्यावी. तर असं नाही की हे केल्याने कॅन्सर होणार नाही, नक्कीच प्रमाण कमी होईल. पण काही कॅन्सर आहे ना त्यांचं अजूनही, जसं की ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर, हे हॉर्मोनल इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे हॉर्मोन्स असतात, त्यांचे काही लेवल्स वर खाली झाले तर होतात. तर बेसिक अंडरलाईन गोल्डन वर्ड एवढंच आहे की तुम्ही तुमच्या हेल्थवर काळजी घ्या. म्हणजे असं नाही की स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करा, बट ॲटलिस्ट हा हेल्दी लाईफस्टाईल रोजच्या तुमच्या ह्याच्यात एक 20 ते 25 मिनिटांचा व्यायाम पाहिजे, वेळेवर जेवण पाहिजे, झोप पूर्ण घ्यायला पाहिजे 7 तासाची, आणि कुठलंही व्यसन नको. एवढं फॉलो केलं तर कॅन्सर काय कुठलाही आजार लवकर होणार नाही. बायोप्सी कुठेही करू शकतो. बायोप्सी म्हणजे फक्त त्या गाठीचा तुकडा काढणे, त्याला बायोप्सी म्हणतात. ओके, आता मी तेच सांगतो की सायन्स एवढा ॲडव्हान्स झालंय की आधी समजा पोटाच्या आत गाठ आहे आणि त्याची बायोप्सी करायची, तर ते ऑपरेशन करून बायोप्सी करायची असं होतं. आता असं नाहीये.
आता मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक आहेत की सोनोग्राफीमध्ये बघून त्याच्यातून त्या गाठीतून तुकडा काढून तो टेस्टिंग करू शकतो. बायोप्सी ही प्राथमिक तपासणी आहे की ज्याच्यात कॅन्सर आहे का नाही हे कळतं. बऱ्याचशा टेस्टमध्ये सिटी स्कॅन, सोनोग्राफी, MRI जे काही ह्या नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, ह्याला रेडिओलॉजिकल टेस्ट म्हणतो, त्याच्यात गाठ दिसली तर ते अंदाज देतात की बाबा ह्याच्यात कॅन्सर असू शकतो, पण त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊ शकत नाही. ट्रीटमेंट ही बायोप्सीच्या रिपोर्टवरच करता येते. बायोप्सी म्हणजे तुकडा काढणे. बायोप्सीमध्ये महत्त्वाचं कळतं की हा कॅन्सर आहे का नाही, आणि आहे तर त्याच्यातल्या पेशी कुठल्या आहेत. त्याच्यात एक टाईप्स असतात, म्हणजे त्या तिथल्या पेशीचे आहेत का वेगळ्या पेशीचं आहे, आणि त्याची ग्रेड असते, म्हणजे ह्याची वाढण्याची क्षमता किती आहे हे बायोप्सीमध्ये कळतं. तर बायोप्सी ही बेसिक टेस्ट आहे. पुण्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बायोप्सी होते, असं काही नाही आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. म्हणजे नेहमी कुठल्याही पेशंट डॉक्टरांकडे गेल्यावर असं वाटत असतं की डॉक्टरांनी जास्त बोलावं, ते कमी बोलले तर जास्त भीतीदायक असतं, आणि डॉक्टरांनी सुरुवात तशी केली की मला फारसं बोलता येत नाही, पण तुम्ही फार बोललात. खरं तर प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतात आणि त्या निमित्ताने इतके तज्ज्ञ डॉक्टर भेटतात तेव्हा फार व्यक्त होता येतं.